आता जो आपला मनाचा डाएट आहे, आपण जे बघतोय, आपण जे वाचतोय, त्याच्यामध्ये नेटफ्लिक्स असेल किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जे जे काही बघतोय ते असेल, या गोष्टींचा कुठंतरी एक पॉइंट असं मिळतोय आपल्याला का, की बाबा मी असं केलं तर चालतंय. आता बातम्यांमध्ये अशा गोष्टी येतात ना, तर मीही ते करू शकतो. हे कुठंतरी इन्कल्केट होतंय का? तुमच्या सराउंडिंगचा, तुमच्या आपण म्हणतो ना समुदाय जिथे तुम्ही वावरता, तुमची संगत, ह्याचा खूप मोठा परिणाम असतो. म्हणजे असं म्हटलं जातं की यू शो मी युअर फ्रेंड्स अँड आय विल शो यू युअर फ्युचर. म्हणजे जर 4 आळशी लोकांमध्ये तुम्ही बसत असाल ना रोज, तर 5व्या आळशी तुम्ही होणार आहात. 4 ॲम्बिशियस लोकांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर 5व्या ॲम्बिशियस तुम्ही होणार आहात. 4 नशेबाज माणसांमध्ये जर तुम्ही बसणार असाल तर 5वे नशेबाज तुम्ही डेफिनेटली होणार आहात. बरोबर. 4 फिजिकली फिट लोकांना तुम्ही फॉलो करत असाल, त्यांच्या संपर्कात असाल, तर आपोआप काही दिवसांनी का विना तुम्ही 5वे फिटनेसकडे इन्क्लाइन होणारी व्यक्ती होणारच आहे. सो या गोष्टी खूप मॅटर करतात. त्यामुळं तुमचा संगत किंवा आपण म्हणतो ना तुमचा पिअर ग्रुप काय आहे ह्याच्यावरती लक्ष देणं फार गरजेचं आहे.